एअर कूलर सध्या थंडीचा सीझन चालू आहे, पण थंडी संपल्यावर येणार उन्हाळा, कदाचित कडक उन्हाळा. मग उन्हाळा आला की फॅन, एअर कूलर आणि एअर कंडिशनिंग हे तीन पर्याय आपल्यासमोर दिसतात की उन्हाळा सुसह्य होईल यासाठी यापैकी काहीतरी खरेदी केलं पाहिजे. फॅन लाईट बिलाकडून परवडतो, पण कदाचित त्याचा परफॉर्मन्स आपल्या मनासारखा असेलच असं नाही. एसीचा परफॉर्मन्स आपल्या मनासारखा असेल, पण लाईट बिलाकडून परवडेल असं नाही. मग याचा सुवर्ण मध्य जर काढायचा असेल तर नक्कीच एअर कूलर हा सगळ्यात चांगला पर्याय ठरतो. तर एअर कूलर आपण एखादं ब्रँड नेम बघून किंवा त्याचं बाह्यरूप बघून खरेदी करण्यापेक्षा नक्की एअर कूलर कसा आहे हे लक्षात घेऊन आपण खरेदी करू शकता. तर काय काय बघायचं आहे आपल्याला एअर कूलर खरेदी करताना ते आपण एक एक स्टेप पाहूया. आता या एअर कूलरविषयी बघायचं झालं तर इथे आपल्याला मोठा आईस चेंबर दिसतोय. इथे आपण बर्फ भरून ठेवू शकता आणि पाणी देखील इथं ओतायचं आहे आपल्याला. हळूहळू पाणी वरचं खालच्या टँकमध्ये जमा होतं. हा वॉटर स्टोरेज टँक आहे, अंदाजे 30, 40, 45 लिटर असा. आणि हेच पाणी परत पंपाच्या साहाय्याने वरती जातं आईस चेंबरमध्ये. तर पाणी वर खाली होत असताना या हनीकोमवरून वर खाली होतं. या एअर कूलरचं वैशिष्ट्य म्हणजे 3 साईडला याला हनीकोंब आहेत. आपण पाहू, कूलरच्या तिन्ही साईडला हनीकोंब आहेत. तुम्ही जेव्हा पंप ऑन करणार आहात तेव्हा हे तिन्ही हनीकोंब भिजणार आहेत आणि त्यावरून येणारी जी हवा आहे ती नक्कीच थंड असणार आहे नॉर्मल हवेच्या तुलनेत. ह्या ज्या व्हर्टिकल पट्ट्या दिसत आहेत ह्या ॲटोमॅटिकली स्विंग होतात सर्वो मोटरच्या साहाय्याने. आणि ह्या ज्या हॉरिझॉन्टल पट्ट्या आहेत ह्या आपण स्वतः ॲडजस्ट करायच्या आहेत खालीवर. तुम्ही बेडवर झोपणार आहात, जमिनीवर झोपणार आहात, खुर्चीच्या उंचीला तुम्हाला हवा यायला पाहिजे बसल्यानंतर, तर या सगळ्या गोष्टी इथे तुम्ही मॅनेज करू शकता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे ब्लेड. या एअर कूलरला 12 इंची ब्लेड आहे, त्याच्यामुळे पुरेशी हवा हा एअर कूलर बाहेर फेकू शकतो. आता या एअर कूलरचं वैशिष्ट्य मी म्हणलं तसं की ह्याला भला मोठा आईस चेंबर आहे, तसंच टँक कॅपॅसिटी 30, 40, 45 लिटर आहे. पंप चांगल्या क्वालिटीचा आहे की जो ठराविक स्पीडने पाणी खालीवर करेल. आणि ह्या ज्या पट्ट्या आहेत हॉरिझॉन्टल ह्या मॅन्युअली ॲडजस्ट करायच्या आहेत आणि व्हर्टिकल ज्या पट्ट्या आहेत त्या ॲटोमॅटिकली आपण एक बटन प्रेस करून मूव्हिंग ठेवू शकतो. आणि मेन मोटर जी आहे इथे आपण आत बघू शकताय. तर आणखी काही गोष्टी या एअर कूलरमध्ये केलेल्या आहेत त्या अशा की पंपाचं पाणी इथून जेव्हा बाहेर येईल तेव्हा ते बाहेर उडणार नाही याची काळजी घेतलेली आहे, कारण आईस चेंबरची उंची सफिशियंट आहे. इथे जेव्हा हनीकोंब बसवलेले आहेत तेव्हा देखील ते थोडेसे आतमध्ये प्रेस करून बसवलेले आहेत, म्हणजे तिथं देखील पाणी उडायचा प्रश्न फारसा निर्माण होणार नाही आहे. आणि स्विंग मोटर जी आहे ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने ह्या व्हर्टिकल पट्ट्यांना जोडलेली आहे, सुटसुटीत पद्धतीने. आणि मेन मोटर जी आहे ती पुढं दिसते आणि त्याच्या मागच्या साईडला जो आपला फॅन किंवा ब्लेड म्हणतो ते जोडलेलं आहे. त्याच्यामुळे एअर थ्रो चांगला राहील आणि ऑर्डिनरी एअर कूलरच्या तुलनेत आवाज तितका डिस्टर्बिंग असणार नाही आहे. आणि पंपातनं जे पाणी वर येतंय आणि पुन्हा खाली जातंय, इथे वर येतं आणि पुन्हा खाली जातं, त्यावेळी पाण्याचा आवाज कमी करण्यासाठी देखील या एअर कूलरमध्ये एक टनेल पद्धतीने बांधणी केलेली आहे
की पाण्याचा आवाज कमीत कमी होईल. मी आता तुम्हाला चालू करून दाखवतो हा कूलर. या आडव्या पट्ट्या मी हाताने ॲडजस्ट केलेल्या आहेत आणि उभ्या पट्ट्या आपोआप फिरत आहेत. हे सगळ्यात कमी स्पीड आहे, हे हायेस्ट स्पीड आहे. आणि जेव्हा तुम्ही पाणी घालता कूलरमध्ये तेव्हा ही 1 2 3 स्पीड वापरायची ऐवजी ही 1 2 3 वापरायची आहेत. इथे स्विंग मोटर तुम्ही ऑन ऑफ करू शकता. हे मेन पॉवर सप्लाय आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ह्याला ग्लास टॉप दिलेला आहे डिसेंट लुक येण्यासाठी. अशा पद्धतीने फार चांगला एअर कूलर याला म्हणता येईल. नक्कीच उन्हाळा सुरू होता होता तुम्ही खरेदी केलात तर थोडीशी बचत तुम्ही करू शकता, कारण उन्हाळा जसा वाढत जाईल तसा तसा याचा स्टॉक कमी पडत जातो आणि दर देखील थोडाफार वाढत जातो. आत्ता जो आपण एअर कूलर पाहिला त्यासोबतच आपल्याकडे इतर काही एअर कूलर्स देखील उपलब्ध आहेत. तुम्ही आपापल्या चॉईसनुसार एअर कूलर येऊन खरेदी करू शकता. सदर एअर कूलर आपल्याला मनीष सोल्युशन्स डॉक्टर पत्की दवाखान्याच्या मागे TB चाळीच्या जवळ लांजा 416 701 जिल्हा रत्नागिरी येथे उपलब्ध आहे. प्रोप्रायटर सुखानंद कुलकर्णी BE इलेक्ट्रॉनिक्स, लांजा, रत्नागिरी, राजापूर इथल्या ग्राहकांसाठी सदर एअर कूलर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. एअर कूलर सोबतच आपणास गिझर, प्युरिफायर, घरघंटी, शेगडी, मिक्सर अशा वस्तू देखील आमच्याकडे उपलब्ध आहेत. आणि आमचं वैशिष्ट्य म्हणजे तत्पर सेवा. तत्पर सेवा हे आमचं वैशिष्ट्य आहे. वस्तू वॉरंटीत असो किंवा वॉरंटी बाहेर आपल्याकडे पुरेशी मॅनपॉवर आम्ही हायर केलेली आहे. तसंच याच्यासाठी लागणारे स्पेअर पार्ट्स देखील आमच्याकडे उपलब्ध आहेत. ॲक्युमन हा आमचा स्वतःचा ट्रेडमार्क असून क्लास 7 आणि क्लास 11 अंतर्गत हा रजिस्टर ब्रँड आहे आमचा. लांजा, रत्नागिरी, राजापूर येथील ग्राहकांसाठी आम्ही वस्तू विक्री करतो आणि सेवाही पुरवतो या ब्रँड नेम अंतर्गत. पुन्हा एकदा एक नजर टाकूया ज्या एअर कूलरविषयी आपण रिव्ह्यू घेत होतो. अतिशय सुंदर एअर कूलर आहे. 3 साइड हनीकोम्स आहेत. ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल स्विंग याला आहे. आईस चेंबर आहे. 12 इंची ब्लेड साईज आहे आणि सर्व काळजी घेतलेली आहे. फक्त एअर कूलर वापरताना पूर्ण हवाबंद अशी खोली असता कामा नये. थोडक्यात व्हेंटिलेशन पाहिजे. AC लावल्यावर जशी आपण खोली पॅक ठेवतो तशी खोली पॅक इथे ठेवता येत नाही. याला बाहेरची हवा आत येण्यासाठी एक विशेष खिडकी असेल आणि अपोजिट साईडला एक खिडकी असेल तर बेस्ट इफेक्ट तुम्हाला याचा मिळेल. म्हणजे कूलरच्या मागे एखादी खिडकी उघडी असेल किंवा जाळी लावली असेल डासांसाठीची पण उघडी असेल हवा खेळती राहण्यासाठी तर हा एक इफेक्ट चांगल्या पद्धतीने देणार आहे. आणि अपोजिट साईडला जर आणखी एखादं ओपनिंग असेल, दरवाजा असेल, खिडकी असेल तर अधिक चांगल्या पद्धतीने एअर कूलर काम करतो. ह्याला कॅस्टर व्हील देखील लावलेली आहेत. धन्यवाद.